एक वस्तू 144 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत. मी बरेच वेळ सांगितलं मित्रांनो, काही गणित हे सूत्रानंही सोडवता येत नाहीत, समीकरणाचा वापर करूनही सोडवता येत नाही. गेस करणं शिका. गणितीय विचार मंथन आमच्या डोक्यामध्ये चालू असलं पाहिजे की आता काय करू की जेणेकरून उत्तराची अचूकता, वेळेची बचत साध्य करता येईल. इथं वस्तू 144 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. वस्तूची खरेदी किंमत माहीत नाही, मग इथं गृहीत धरायची मित्रांनो. वस्तूची खरेदी किंमत या पर्यायावरून गृहीत धरायची. उदाहरणार्थ 80 ही वस्तूची खरेदी किंमत आहे. गणित म्हणते वस्तू 144 रुपयास विकल्याने खरेदी किमती एवढा, याचा अर्थ या 80% एवढा काय होणार, नफा होणार. खरेदी किमती एवढा शेकडा नफा, म्हणून हे 80% परावर्तित झाले. मग 80 रुपयाचे 80% किती हो, 80 गुणिला 80 छेदस्थानी 100 अशा पद्धतीची मांडणी. शून्याला शून्य, शून्याला शून्य गेलं, 8 गुणिला 8 उरलेत, अर्थात 64 रुपये हा नफा होतो. ओके, वस्तूच्या खरेदी किमती एवढा हा शेकडा नफा होतो. वस्तू 144ला विकल्यामुळे. आता गणिताचा पडताळा घेऊ. विक्री किंमत, लक्ष द्या, विक्री किंमत यामधून ज्यावेळेस आपण नफा वजा करू त्यावेळेस येणारं उत्तर म्हणजे खरेदी किंमत. वस्तूची विक्री किंमत 144 असताना होणारा नफा 64. ही वजाबाकी काय, तर ही वजाबाकी 80. आपण केलेला गेस योग्य आहे. हे 80 म्हणजे काय, वस्तूची खरेदी किंमत आहे. वस्तू 144ला विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये. हे उत्तर पर्याय क्रमांक मित्रांनो बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.